नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. 2024 ची लोकसभा निवडणूक म्हणजे खरं काम आणि खोटा प्रचार यातली लढाई आहे. खरं काम आणि खोटा प्रचार ही लढाई देश प्रथम आणि परिवार प्रथम या दोन संकल्पनातली आहे, या दोन विचारातली आहे. देश एकसंध आहे असं मानणारे आणि उत्तर दक्षिण भेद निर्माण करणारे यांच्यातली ही लढाई आहे. त्यामुळे ही लढाई निवडणूक केवळ खासदार निवडून देण्याची नाहीये. दिस इज अबाउट द कंट्री अँड मोदीजी हॅज परफॉर्म. मोदीजींनी खरं काम करून दाखवलं 10 वर्ष, आणि त्या 10 वर्षामध्ये लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला म्हणून लोक त्यांना निवडून देत. आणि विरोधकांना विचारा एकदा, तुमचं टार्गेट काय? तर ते सांगतात मोदींना 250 वर रोखणं हे आमचं टार्गेट आहे. म्हणजे आम्ही सत्तेवर येऊ हे त्यांचं टार्गेट नाही. त्यांचं टार्गेट फक्त मोदींची संख्या कमी कशी करता येईल असं पाहायचं आहे. पण त्यांच्या सगळ्या अपेक्षा धुळीला मिळतील आणि भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए 400 आकडा पार करेल हे आपण प्रत्यक्ष त्या दिवशी पाहू. त्यांनी देशाची आर्थिक प्रगती केली, गरिबांचं कल्याणाच्या योजना राबवल्या उत्तम, जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढली आणि एक सर्वस्पर्शी विकास झाला. मी तुम्हाला साधी उदाहरणं सांगतो. म्हणजे आपल्याला सगळ्यांनी हायवे वगैरे सांगितलाय, रस्ते, रेल्वे, विमानतळ, जलमार्ग, बंदरं सगळ्याचा विकास झाला. 1 मिनिट, तुम्हाला बोलायचं असेल तर मी थांबतो. नाही ना, मग नका. नाही, पण म्हणून तुम्ही बोलू नका, नाही तर तुमचा होईल रेकॉर्ड. तर मी नुसतं रेल्वेचं उदाहरण सांगतो पुण्यामधलं. आता रेल्वे स्टेशनवर म्हणजे लिफ्ट आणि एस्कलेटर हे काय क्रांतिकारी शोध आहे का हो? 100 वर्षापासून आहे. इथे सुरेश कलमाडी काँग्रेसचे रेल्वे राज्यमंत्री होते. त्यांनी एक एस्कलेटर बांधला, तो फक्त उद्घाटनापुरतं ते वर गेले, त्यानंतर बंदच पडला. 15 वर्ष त्याचं कलेवर पडून होतं. आणि आता 5000 स्टेशन्सवर मागे म्हणजे मध्ये पुढे मागे सगळ्या बाजूनी एस्केलेटर आहे, लिफ्ट आहे. ही काय मोठी गोष्ट होती का? पण पॅसेंजरच्या साठीची मनातली कणव असली पाहिजे, ती मोदींच्यात आहे, ती बाकीच्या आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांमध्ये नव्हती आणि म्हणून ते झालं नाही. हे साधं उदाहरण आहे. रेल्वेचं 5 पट विद्युतीकरण झालं. म्हणजे ज्या धुराच्या रेघा हवेत काढी ते आता गेलं. आता इलेक्ट्रिकवर चालतायत. वंदे भारत सुरू झाल्या. सगळ्या गाड्यांचं म्हणजे रेल्वेचं जाळं एवढं पसरलं, दुप्पट झालं. रेल्वेचे रूळ ब्रिटिशांनी घातले होते, त्यात फार तर 10% भर काँग्रेसच्या 70 वर्षात झाली, पण आता दुप्पट झाली 10 वर्षात. त्यामुळे एक प्रगती करून दाखवली. 74 विमानतळाची 150 विमानतळ होणं हे मोठंच आहे ना बाबा. काम केवढी सोय झाली. नवी बंदरं तयार होत आहेत. महाराष्ट्रातही वाढवण बंदर आता तयार होत आहे. रस्ते सुरेख झाले, ग्रामीण रस्ते डबल झाले. हायवे जिथे 12 किलोमीटर रोज बांधले जायचे, आता 30 किलोमीटर बांधले जातात. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय? सगळ्यांना माहिती आहे उज्ज्वल गॅस. पूर्वी गॅस फक्त 60% लोकांकडे होता 14 साली.
आता तो 95% लोकांकडे आहे आणि राहिलेल्या 5% लोकांना सुद्धा शोधून त्यांना गॅस देणारच हा निर्धार आहे. मग गॅस असो, विमा योजना असो, नळाचं पाणी असो, 22 कोटी लोकांच्या घरात बायकांना बाहेरून आता आणावं लागत नाही, नळ घरात पोचले. तर या ज्या सगळ्या सुविधा झाल्या त्या प्रत्यक्ष झाल्या. आपल्याला हायवेवरून जाताना किंवा कुठल्याही रस्त्याने जाताना पूर्वी काय दृश्य दिसत होतं? 14च्या आधी बायका सूर्यास्त झाल्यावर किंवा सूर्योदयापूर्वी लोटा घेऊन, डबा घेऊन चालले, पुरुष सुद्धा. आता गेलं ना, नाही दिसत कुठे असं दृश्य. हा घडलेला बदल आहे. रेल्वेमध्ये इतकी घाण असायची, आता बायो टॉयलेट आले, स्वच्छ झाली रेल्वे स्टेशन. अहो, त्याचा एक मोठा परिणाम असा आहे की डायरियानी मृत्यू 0 झाले जवळजवळ देशात. स्वच्छता झाली, 12 कोटी टॉयलेट आले. आणि आता सगळ्यात मोठी क्रांती झाली की थेट डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, 34 लाख कोटी रुपये गेल्या 3 वर्षात गरिबांच्या खात्यात डायरेक्ट जमा झाले. याचा लोकांवर परिणाम आहे, म्हणून लोक मोदींना मत देणार आहेत. अहो, डिजिटल इंडिया म्हणजे तर आता आपण सगळेजण, तुमची सगळी डिजिटल पोर्टल सुरू झाली. 14 साली 7 कोटी लोकांकडे फक्त इंटरनेट होती, आता 77 कोटी लोकांकडे इंटरनेट आहे. 10 वर्षात 11 पट प्रगती झाली. तर ही मोदीजींनी घडवून आणलेली, आणि आपल्याकडे डाटा 14 साली 200 रुपये 1 GB डाउनलोड होता. आपको भी याद होगा, 200 रुपये 1 GB डाउनलोड, आता 15 रुपये. युरोप अमेरिकेमध्ये असं आपण जितकं डाउनलोड करतो असं कोणी डाउनलोड नाही करत. तिथे 600 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये डाउनलोडला आहे. इथे आपल्याकडे जवळजवळ फुकट आहे. हा जो जीवनामध्ये लोकांच्या बदल घडला, त्यामुळे लोकांनी ठरवलंय की यावेळेला मोदींना पुन्हा एकदा संधी द्यायची. आणि काल त्यांनी घोषणा केली 24/7 फॉर 2047. 2047 साठी 24 तास काम करणारा प्रधान सेवक. आणि त्यामुळे लोकांच्या विश्वासाने, आणि लोकांना आणखी एक वाटतं, गरिबांना विशेषतः, की मोदी गरिबीतून आले, त्यामुळे गरिबांच्या दुःखाची त्यांना जाण आहे. बाकीचे सगळे सोन्याचे चमचे घेऊनच जन्माला आले. म्हणून दुसरा फरक महत्वाचा आहे. ही लढाई देश प्रथम मानणारे विरुद्ध परिवार प्रथम मानणारे यांच्यातली आहे. आणि देश प्रथम म्हणजे मोदीजी जे करतायत देशासाठी, देशाला आज जगामध्ये केवढं स्थान झालं. अहो, युक्रेनचे अध्यक्ष आणि रशियाचे अध्यक्ष म्हणतात की आमच्यात मध्यस्थी मोदी करू शकतात. हे स्थान भारताचं निर्माण झालं. जगात कुठेही कोणी अडकलं तर त्या भारतीयाला सुखरूप, आणि भारतीयांना काढण्यासाठी रशिया आणि युक्रेननी 4 तास युद्ध थांबवलं. असं तर जगात कधीच घडलं नाही. हे भारताची अद्भुत सामर्थ्य हे देश प्रथम मानण्यामुळे झालं. आणि आघाडीतले पक्ष जे आहेत दुसऱ्या, काय त्यांची आघाडी, इंडिया आघाडी, त्या इंडिया आघाडीमध्ये सगळेच परिवारवादी पक्ष. आता लोकांचा कधी कधी घोटाळा होतो, परिवारवादी म्हणजे काय? तर ज्या घरात पक्षाचे सगळे निर्णय एकाच डायनिंग टेबलवर होतात तो परिवारवादी पक्ष. एक भाऊ आमदार आहे आणि एक भाऊ खासदार झाला म्हणून तो परिवारवादी पक्ष नाही होत, कारण ते निर्णय करणारे नसतात. द डिसिजन मेकर ऑफ वन फॅमिली आर द मेन डिसिजन मेकर्स ऑफ द पार्टी, देन इट बिकम्स डायनास्टिक पार्टी. आणि म्हणून लढाई त्याची आहे. लोकांना नकोय आता.
आता हताश आणि निराश विरोधी पक्ष खोट्या प्रचारावर उतरला. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे डीप फेक तंत्रज्ञानाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून वाक्य तोडून मोडून ती जोडून त्याचा व्हिडिओ अमित शहाच्या नावे प्रसारित केला की SC ST ओबीसी आरक्षण हम खत्म करेंगे. अरे कमाल है, ओबीसी प्रधानमंत्री है, SC ST के सबसे ज्यादा सांसद और विधायक हमारे हैं. ऐसे में ये कहना बहुत ही अनुचित है. आणि मग त्यामुळे त्यांना आता काही सुचत नाहीये. राफेल, भ्रष्टाचार, अहो काही नाही, कोर्टाने सांगितलं 0 भ्रष्टाचार. उलट तुमच्या प्रत्येक डिफेन्स डील मध्ये भ्रष्टाचार होता, आता काहीही भ्रष्टाचार नाही असं कोर्टाने ग्वाही दिली. आरक्षणाचा खोटा व्हिडिओ काढला. आम्ही आरक्षण जपतो आणि अटलजींच्या काळामध्ये दलितांना प्रमोशनचं म्हणजे प्रमोशन मध्ये सुद्धा आरक्षण जे रद्द झालं होतं ते त्यांनी पुन्हा एस्टॅब्लिश केलं. अटलजींनी केलं, भाजपने केलं. ईव्हीएम वर म्हणजे जेव्हा त्यांना बोलता येत नाही, तेलंगणात जिंकले तर चूप बसतात, तामिळनाडूत जिंकले तर चूप बसतात, पण छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश हारले की लगेच ईव्हीएम ला दोष देतात. मराठीमध्ये म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे, नाच न जाने अंगण टेढ़ा. तो ये इनकी फितरत है. तो अपोजिशन के पास कोई एजेंडा नहीं है, अपोजिशन के पास कुछ भी काम नहीं है दिखाने जैसा. और इसीलिए आज मैं एक गंभीर आरोप करना चाहता हूं कि एक इंटरनेशनल षड्यंत्र के तहत टूल किट के द्वारा, एक जैसा टूल किट होता है वैसे ही झूठ तुरंत बोलना, प्रसारित करना और तुरंत सब जगह उसका इको इफेक्ट बढ़ाना, ये काम, हे सगळं काम तिथून होत आहे. आणि म्हणून एक फार मोठं शेवटचा मुद्दा माझा, रोजगार कुठे आहे, रोजगार कुठे आहे, रोजगार आहे बाबा. दरवर्षी 1.5 कोटी इतके नवे प्रॉव्हिडंट फंडाचे मेंबर झालेत. प्रॉव्हिडंट फंडाचा मेंबर कोणी ज्याला नोकरी नाही, बेरोजगार आहे, त्याला नाही होता येत. प्रॉव्हिडंट फंडामध्ये ज्याला नोकरी लागली आणि ज्याचा प्रॉव्हिडंट फंड कापला जातो त्यालाच मेंबरशिप मिळते. आणि ही मी सांगतो, ही नेट ऍडिशन आहे. दरवर्षी जवळजवळ 1 कोटी सुरुवातीला आणि आता 1.5 कोटी पर्यंत गेलं. एवढे नवे प्रॉव्हिडंट फंडाचे मेंबर होत आहेत. म्हणजे तेवढ्या नोकऱ्या मिळाल्याशिवाय कसं होतील. आणि मुद्रा लोन 35 कोटी तरुण आणि महिलांना दिले. त्यांनी आपले व्यवसाय सुरू केले, स्वतः त्यांचा नवा व्यवसाय सुरू केला, त्यांना रोजगार मिळाला. आणि मोठे ज्यांना 10 लाख कर्ज मिळालं, 5 लाख कर्ज मिळालं, त्याने आणखी 2-2 माणसं ठेवली, त्यांनाही रोजगार मिळाला. तर रोजगार मोदी सरकारच्या काळात 30 कोटीहून अधिक तयार झाला 10 वर्षामध्ये. सरकारी नोकऱ्याही दिल्याच जातात. आत्ताही 10 लाख नोकऱ्या मोदीजींनी स्वतः सर्टिफिकेट आणि अपॉइंटमेंट लेटर्स दिले. त्यामुळे सगळ्या पातळीवर जे काम केलंय त्याचं फळ आम्हाला मिळेल. 400 पार होईल आणि विजयी होईल, एवढंच मला बोलायचं आहे. यावर काही असेल तर विचारा, नंतर मग काही दुसरा असेल तर विचारा. 10 साल के अंदर मोदी सरकार ने बहुत काम किया. आपके हिसाब से तो फिर फर्स्ट फेज के इलेक्शन के बाद में हिंदू मुस्लिम क्यों किया गया? नहीं, देखो हिंदू मुस्लिम को हम नहीं करते. मोदी जी का घोषणा है, मोदी जी का है सबका साथ सबका विकास.
गॅस देताना कुठलाही बेनिफिट देताना कधी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारशी इसाई असा भेद मोदींनी कधीच केला नाही. सगळ्यांना न्याय, सगळ्यांना फायदा, हेच धोरण आहे. पण कर्नाटकनी निवडणूक आल्याबरोबर अचानक सगळ्या मुसलमानांना ओबीसी करणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण काढून घेणं झालं. जम्मू काश्मीरमध्ये 370 आणलं, त्या 370 75 वर्ष होतं. म्हणजे काय, तिथल्या दलित आदिवासी आणि ओबीसीना आरक्षण नाकारलं गेलं होतं. काँग्रेसने काढलं त्यांचं आरक्षण, भाजपने ते पुन्हा आणलं. आणि आता जामिया मिलिया, अलीगड युनिव्हर्सिटी किंवा बाकीच्या मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स मध्ये आरक्षण नाही आहे. कोणी काढलं? काँग्रेसने काढलं. आणि म्हणून लोकांना हे सगळं समजतं. आम्ही हिंदू मुस्लिम करत नाही. आम्ही 140 कोटी भारतीय एक आहेत असंच आम्ही मानतो आणि त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार. आपण परिवाराबद्दल बोला, एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे, अजित पवार, सुमित्रा पवार आणि पार्थ पवार, राज ठाकरे आणि आता महाराष्ट्र असलेले अमित ठाकरे यांच्याकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो? नाही, याच्यात असं आहे की मी मुख्यतः भाजपनी ज्या पद्धतीने काम केलं त्याचं मी वर्णन केलं मूळ. पण आता राजकारणामध्ये जनतेने भाजप सेना एकत्र लढली, लोकसभेला गेल्या, 43 सीट आल्या, 41 ना 41 झाल्या. आणि त्यानंतर विधानसभेत आम्ही एकत्र लढलो आणि 160 सीटा आल्या. लोकांनी आम्हाला एकत्रित भाजप शिवसेनेला निवडून दिलं, पण शिवसेनेने गद्दारी केली. मग शिवसेनेने गद्दारी केल्यानंतर हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळं वळण आलं. एवढंच आहे. नाही, परिवारवादाबद्दलच सांगतो. भाजपमध्ये परिवारवाद नाही, असं नाही. मी तेच सांगतोय, त्यांची सगळी आघाडीच तशी आहे, आमची तशी नाही. मूळ पक्ष भाजप आहे, त्याच्यात नाही. अरे बाबा, मित्रपक्ष हे आपद्धर्म म्हणून ते का आले आमच्या बरोबर? कारण त्यांना एकनाथ शिंदेंनी सतत सांगितलं शेवटच्या दिवशी सुद्धा गुवाहाटीतून की आपण भाजप बरोबर जाऊ, कारण आपण एकत्र निवडणूक लढलोय, आपण एकत्र जिंकून आलोय. उद्धव ठाकरे तुम्ही चला, शिवसेना भाजप मिळूनच राज्य करू. कुठे पक्ष फुटण्याचा प्रश्न होता. पण ही आता स्थिती आहे. मोदींच्या काळात मागच्या 10 वर्षात 30 कोटी नवीन रोजगार निर्माण झाले, तर याची प्रसिद्धी कार्य कुठं कमी पडलंय का? आजपासून मी सुरुवात करतो आणि तुम्ही चांगलं सूचना करतो. मी तुम्हाला 3 सॉलिड आकडे सांगितले, काही त्याची यादी असते. देवेंद्र फडणवीस म्हटले की आम्ही भाजप आपलं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फोडला, तर अमित शहा म्हटले की आम्ही फोडलं नाही, त्यांच्या उग्र प्रेमापाठी फोडला. त्यामध्ये नक्की काय? हो, खरं आहे, काय खरं आहे. सगळं म्हणतात अमित शहा. अरे बाबा, नाही, सगळेजण तेच म्हणतायत की त्यांनी आदित्य ठाकरेच्या मोहापायी की मी मुख्यमंत्री नाही तर माझा मुख्यमंत्री नंतर मुलगा, त्यासाठी त्यांनी शिवसेना फुटू दिली. आणि मी नाही तर माझी मुलगी या हट्टामुळे एनसीपी त्यांनी फुटू दिली. हा आमचा दोष नाही, आम्ही नाही फोडली. ते लोक बाहेर आले दोन्ही पक्षातून. कोण? अहो, खोटं नसतं हो, संदर्भ असतो. प्रत्येक वाक्याला एक संदर्भ असतो, कॉन्टेक्स्ट असतो. तर कोण कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोललं ते पाहिलं पाहिजे. आपण 30 कोटी रोजगार दिला म्हणतात. होय, 80 कोटी जनतेला पेन्शन द्यावं. हा सांगतो. असं आहे, हा फार चांगला प्रश्न विचारला. म्हणून तो अनुभवी पत्रकारांची गरज का असते. तर 80 कोटी कुठून आलो? आम्ही नाही यादी केली तयार. 2011च्या सेन्सस मध्ये जी आकडेवारी तयार आहे, काँग्रेसच्या काळातल्या गरिबांची संख्या आहे. पण आता ते गरिबी बाहेर आले तरी सुद्धा त्यांना थोडा मदतीचा हात चांगलंच आहे. आणि म्हणून वी कंटिन्यूड विथ दॅट लिस्ट, 2011 लिस्ट. आणि काँग्रेसने काय केलं होतं, 2014 साली फूड सिक्युरिटी फक्त 30 कोटी लोकांपर्यंत पोहोचली होती. मोदींनी काय केलं, त्या यादीत असणाऱ्या सर्वांना आणि सर्व प्रदेशांना ही योजना लागू केली. त्यामुळे 30 कोटी जे त्यांच्या काळात होते ते 80 कोटी झाले.
त्यामुळे आम्ही यादी 2011ची पाळले, हे त्याचं उत्तर. म्हणजे मोफत का 8 और 15 रुपये में डाटा हे नाही सुखी आहे का याच्यात? नाही नाही, मी सांगतो असं नाहीये, आपण थट्टा करण्यासारखं नाही. मी सांगतो, मी घरोघर जातो. आता मी केरळमध्ये 18 महिने आणि असंख्य गरीब घरामध्ये किंवा तेलंगणात होतो मी इन्चार्ज, तिथेही 80 वर्षाच्या बायका सुद्धा मोदींना धन्यवाद देतात की आम्हाला 2 वेळच्या खाण्याची ददात ठेवली नाही कोविड नंतर. कोविडला वॅक्सिन काढला आपण बाबा, बाकीच्या नाही देशाने काढू शकले, आपण 2 वॅक्सिन तयार केले. तर त्यामुळे थँक्यू. हा लास्ट हो. वंदे भारतचं तिकीट लोकांना परवडत नाही. पण हाऊसफुल चालले. हाऊसफुल चाललं तरी तिकीट परवडत नाही ना मला. अरे पण लोक हाऊसफुल जातील कसं, म्हणजे परवडत नाही जातात म्हणजे असं. फायदा घेतला. 1 मिनिट. हा वंदे भारत चालवण्यासाठी स्लीपर कोचची अक्षरशः जनरल वॉर्ड असं आहे. हे बघा, लक्षात घ्या, आम्ही का सत्तेवर यायचं? त्यासाठी की आम्हीच सुधारणा केल्या, पुढच्याही आणखी सुधारणा असतील ते आम्हीच करू. म्हणून तुम्ही 1 मिनिट. अरे बाबा, चांगलं लिहून द्या, तुमच्या नावाने आम्ही सुधारणा ज्या करायच्या त्या सांगू, तुम्हाला क्रेडिट देऊ. हा 1 मिनिट आहे. नाही, अशी वादावादी नाही बाबा. पत्रकार परिषदेत शेवटचा प्रश्न. 1 मिनिट. हा नाही, माणूस घुसू शकत नव्हता. 1 मिनिट. जनरल कोच झाली स्लीपर कोचची. 1 मिनिट. इलेक्ट्रो बॉन्ड को लेकर आरोप होता है कि चंदा दो और धंधा लो. नहीं, मैं बताता हूँ. इलेक्ट्रोल बॉन्ड पहले 14 के पहले चुनाव कैसे होता था, कहाँ से पैसा आता था, कुठून येत होता पैसा आणि कसा येत होता राजकीय पक्षांना? कारण चेक का देत नव्हते उद्योगपती की माझा समजा उद्योग आहे, मी यांना दिले आणि यांना 100 दिले, यांना 10 दिले, यांना 50 दिले, तर ती भांडणं होऊ नयेत म्हणून हा बँकेतला पैसा आहे, हा अकाउंट मधून जातो, हा इलेक्ट्रोल बॉन्ड तयार होतो, त्याचं रेकॉर्ड आहे म्हणून तो मिळाला ना. आणि रेकॉर्ड आहे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे मग ते देतात, असा तो फायदा होतो. आता त्यामध्ये काही सुधारणा असतील तर सुप्रीम कोर्टाने जरूर सांगावं, पण दिस वॉज अन ऑनेस्ट एफर्ट. भाजपला जास्त मिळाला नाही, ते तर आता आम्ही जो मोठा पक्ष आहोत, अहो असं आहे, आता मोठं वर्तमानपत्र आहे, त्यांचं बॅलन्स शीट जास्त असतं, तर त्याला काय करणार? त्याच्यावर काय ते आपण आरोप करणार का की मुख्य वर्तमानपत्रांचं आणि मुख्य टेलिव्हिजन चॅनलचं बजेट जास्त का? अरे आता त्यांच्याकडे गिराईक जास्त, त्यामुळे जाहिराती जास्त, म्हणून उत्पन्न जास्त. हा लास्ट. चला लास्ट. कोवॅक्सिन आपल्या देशात झाली, कोविशिल्ड सुद्धा आपल्या इथे झाली. नाही, ते स्ट्रॅनझेन्का आहे, ते वेगळं आहे. इंग्लंड मधल्या 2 व्हॅक्सिन झाल्या होत्या, त्यातलं स्ट्रेझेन्का म्हणून ज्या कंपनीचं व्हॅक्सिन होतं त्याच्यामध्ये प्रश्न आहे. आपल्याकडे आता झाली ना, आपण सगळ्यांनी घेतली आणि कोवॅक्सिन जगातलं बेस्ट झालं. संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. महाराष्ट्रामध्येही 5 टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या होत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये जे लोकसभेचे 4 मतदारसंघ आहेत, बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे, यासाठी बारामती मतदारसंघासाठी 7 मे रोजी, तर शिरूर, मावळ, पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात कशी तयारी करण्यात आलेली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने, याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. आपल्यासोबत उपजिल्हा अधिकारी जे आहेत मिनल कळसकर मॅडम, त्या आहेत. आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत. मॅम, लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम तर सुरू झालेला आहे. पुणे जिल्हा म्हणून जे काही 4 लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आपली कशी तयारी आहे? नमस्कार, मी मिनल विवेक कळसकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक पुणे जिल्हा. आपल्याकडे पुणे जिल्हा जो आहे तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त मतदार आणि सगळ्यात जास्त मतदान केंद्र आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये टोटल 8,382 एवढे मतदान केंद्र आहेत आणि 83.5 लाख एवढे वोटर्स आहेत. या वोटर्ससाठी एवढे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रामध्ये हे सगळे वोटर्सनी यावं, मतदारांनी यावं आणि त्यांना मतदान करणं अतिशय सोपं जावं, याच्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबल्या आहेत. पहिले म्हणजे ज्या ठिकाणी 5पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत अशा ठिकाणी आम्ही गर्दी होऊ नये याच्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे गर्दीचे नियोजन तिथे करणार आहोत.
दुसरं, जर का मोठ्या मोठ्या क्यू लावल्या तर आम्ही वेटिंग एरियाज जे आहेत ते पण बनवण्याचे ठरवलेलं आहे. त्याच्याबरोबर लोकांना बसायला बाकडे, त्याच्यानंतर खुर्च्या याची अरेंजमेंट आपण करत आहोत. ज्या ठिकाणी अशा मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र आहेत, म्हणजे काही ठिकाणी एका इमारतीमध्ये 5, 10, 15, 20, 28 एवढी केंद्र आहेत. मग त्या ठिकाणी लोकांना वेटिंग एरियाज याच्यासोबतच आपण ज्या गरोदर महिला आहेत किंवा ज्या ब्रेस्ट फिडिंग लेडीज आहेत त्यांच्यासाठी आपण पाळणाघराची निर्मिती केलेली आहे. याच्या पलीकडे आपण बऱ्याचशा असं होतं की वोटर्सचं नाव यादीमध्ये असतं, पण वोटरला ते नाव शोधायला मात्र खूप त्रास होतो. तर त्यांना नक्की कळत नाही की आपण कुठून नाव शोधायचं. तर यावेळेला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी आम्हाला जी वोटर सर्च, आपली वोटर इन्फॉर्मेशन स्लिप असते, म्हणजे मतदार चिठ्ठी ज्याला म्हणतो आपण मराठीत, त्या आम्हाला अलहिदा 1-2 आठवडे आधी दिलेल्या आहेत, जेणेकरून त्यांचं वाटप आम्ही लवकरात लवकर करू. तर आता ते वाटप आमचं चालू आहे. आजपर्यंत जिल्ह्यामध्ये टेंटेटिव्हली 19% इतक्या वोटर इन्फॉर्मेशन स्लिप्स वाटलेल्या आहेत. त्याच्यामुळे मतदारांना त्यांचं मतदान कुठे करायचं आहे, किती वाजता करायचं आहे, केंद्र कुठे याची माहिती होईल. प्लस याच्या व्यतिरिक्त काही मतदार जे असतात ज्यांना आत्तापर्यंत वोटर लिस्ट मिळालेली नाही आहे किंवा काय, तर यांना आपण फोनवरती तुमचं मतदान केंद्र कुठे आहे हे आपण त्यांना माहिती देणार आहोत. तर याच्यासाठी आपण 2 योजना राबवलेल्या आहेत. एक म्हणजे तुमचं जे पुणे महानगरपालिका आणि PCMC महानगरपालिका आहे त्याच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये आपण काही टीम्स बसवलेल्या आहेत. त्यांचे फोन नंबर जे ते सर्क्युलेट केलेले आहेत. याच्यावरती फोन करा आणि तुमचं मतदान केंद्र कुठे आहे त्या ऑपरेटरला विचारलं तर तो ऑपरेटर तुम्हाला हेल्प करणार आहे तुमचं मतदान केंद्र शोधून द्यायला. प्लस याच्या पलीकडे आपले जे LACs आहेत, म्हणजे ज्या विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमचे रेग्युलर ऑपरेटर आहेत, जे मतदार यादी टाईप करतात किंवा मतदार यादी बनवतात, आपण त्यांना देखील या कामी त्यांची मदत घेतलेली आहे. आणि मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी 2 ते 3 ऑपरेटर्स बसवलेले जे वोटर्सला मदत करतील. आणि आता या ऑपरेटर्सचा नंबर आम्ही 1-2 दिवसामध्ये पेपर आउट करू, जेणेकरून लोकांना याची मदत होईल. अशा प्रकारे जिल्हा प्रशासनाने वोटर नेम सर्चसाठी खूप मोठी मोहीम राबवलेली आहे. मतदानाचा टक्का वाढावा या मतदारसंघामध्ये म्हणून काय विशेष प्रयत्न करतो? मतदानाचा टक्का वाढावा याच्यासाठी आपण जे नवीन वोटर्स आहेत, म्हणजे जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत, आमच्याकडे जेव्हा वोटर लिस्ट येते तेव्हा वोटर लिस्टमध्ये वेगवेगळे एजेस असतात. 18 ते 19, 29 ते 30, त्याच्यानंतर 39 ते 49, 59 ते 69 असे 10-10 वर्षाचे गॅप्स असतात. आणि त्यामध्ये आमचे किती वोटर्स आहेत आणि किती असायला पाहिजे हे आम्हाला इलेक्शन कमिशनकडनं आलेलं असतं ॲज पर द प्रोजेक्टेड पॉप्युलेशन. याचा आम्ही व्यवस्थित अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की 18-19चे जे मतदार आहेत ते आपल्याकडे कमी पडतात किंवा 20-29चे जे आहेत ते कमी पडतात. मग याच्यासाठी आम्ही काय केलं की गेल्या 9 महिन्यामध्ये जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये आम्ही कॅम्प घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी महिलांचं वोटिंग कमी आहे त्या महिलांचं वोटिंग सुधारावं याच्यासाठी आमच्या ज्या जिल्हा महिला विकास अधिकारी आहेत कडू मॅडम, शालिनी कडू मॅडम आहेत, त्यांनी जे आपले बचत गट आहेत त्या बचत गटांच्या माध्यमातून खूप साऱ्या ठिकाणी कॅम्प्स भरवलेले आहेत जिथे फिमेल वोटर्स येतील आणि आम्ही त्यांना वोटिंग कसं करावं, काय करावं, का करावं याच्याबाबत जनजागृती मोहीम घेतलेली आहे. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जनजागृती मोहीम घेतलेली आहे. ऑलमोस्ट दिवसाला 2 ते 3 मोहिमा आमच्या चालू असतात. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये आपले कार्यक्रम झालेले आहेत. त्यामुळे आता नवमतदार झालेले आहेत, त्याच्यानंतरचे ट्रान्सजेंडर्स आहेत ज्यांचा आकडा हा हार्डली 515 वगैरे होता, त्याच्यामध्ये सुद्धा आता 170 नवीन ट्रान्सजेंडर्सची नोंद झालेली आहे आणि ते सुद्धा आता मतदानासाठी येणार आहेत. आम्ही समाजाचे जे विविध घटक आहेत, म्हणजे नॉट ओन्ली नवमतदार, फिमेल वोटर्स आहेत, ट्रान्सजेंडर्स आहेत, त्याच्यानंतर जे सव्यंग्य व्यक्ती आहेत, या प्रत्येकासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवलेले आहेत आणि त्यांना मतदानासाठी आम्ही आवाहन करत आहोत. मतदारांना या निमित्तानं काय आवाहन कराल? मतदारांना माझी खूप नम्र विनंती आहे, आम्ही ना खूप कष्ट घेतले तुमच्यासाठी, सगळ्यासाठी. भारताची लोकशाही जिवंत असावी हे जसं आमचं कर्तव्य आहे तसं आपलं पण कर्तव्य आहे. प्लीज घराबाहेर पडा. जेव्हा अशा मतदानासाठी लाईन लागलेल्या असतात किंवा मतदान स्वतःहून घराबाहेर पडतो ना, सगळ्यात जास्त आनंद आमच्या अधिकाऱ्यांना होतो की आम्ही जे कष्ट घेतलेले 3 महिने त्याचं चीज झालं, याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. त्यामुळे प्लीज आपण सगळे बाहेर या, मतदान करा, आम्हाला खूप छान वाटेल आणि भारताची लोकशाही सुदृढ व्हायला याला आपली मदत होईल. कॅमेरा पर्सन पियुष एरोडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.
संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. देशामध्ये 7 टप्प्यात तर राज्यामध्ये 5 टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत. पैकी 2 टप्प्यामधलं मतदान प्रक्रिया जी आहे ती पार देखील पडलेली आहे, संपन्न झालेली आहे. अशावेळी देशातले जे प्रमुख नेते आहेत, ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राहुल गांधी असतील, तर यांचं भविष्य नेमकं काय सांगतं, त्याचबरोबर राज्यातल्या नेत्यांचं भविष्य नेमकं काय सांगतं, हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर गुरुजी. गुरुजी, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. लोकसभा निवडणूक तर सुरू झालेली आहे. 7 टप्प्यापैकी 2 टप्प्यांचं मतदान देखील झालेलं आहे. अशावेळी कोणत्या नेत्यासाठीची गृहमानाची स्थिती अनुकूल आहे किंवा कोणत्या नेत्याचं भविष्य आत्ता अनुकूल आहे? आपण जेव्हा लोकसभेच्या निवडणुकींचा अंदाज बांधतो त्यावेळेला प्रमुख नेत्यांबरोबर त्यांच्या प्रमुख पक्षांच्या पत्रिकांचा पण विचार करत असतो आणि ज्या टप्प्यामध्ये निवडणूक होतात त्या तारखा आणि निकालाची तारीख याच्यावरती सगळं गणित आपण अंदाज मांडत असतो. तर याच्यामध्ये काय झालं आहे की आता सध्या जो काय एक सत्ताधारी पक्ष आहे याच्यासाठी अतिशय अनुकूल परिस्थिती आपल्याला ह्या ग्रहयोगाच्या माध्यमातून बघायला मिळते. म्हणजे याच्यात काय झालं आहे की एक अटल बिहारी वाजपेयी यांनी 1998 साली NDAची स्थापना केली. तर ती पोझिशन खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे 98पासून तुम्ही जर बघितलं तर BJPला एक वेगळं वलय प्राप्त झालेलं आहे. म्हणजे 98च्या आधीचं BJPचं यश आणि 98 नंतरचं BJP अलायन्स ह्याचा विचार केला तर म्हणजे आपण याच्यामध्ये 2 भागामध्ये विचार करू शकतो की पूर्वी फक्त भाजप हा एकटा पक्ष होता जो त्या ठिकाणी 1982 साली अगदी 2 जागा त्यांनी निवडून आल्या होत्या 92 साली. तर त्याच्यानंतर तेवढं काही सक्सेस त्यांना मिळालं नाही. ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी 1998 साली त्यांनी नॅशनल डेमोक्रॅटिक आघाडी म्हणून स्थापन केली NDA. तर ती पत्रिका खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये भाजप आणि मित्र पक्षांना एक चांगलं एक त्या ठिकाणी यश आपल्याला बघायला मिळतं. या उलट काय होतं आहे की दुसऱ्या बाजूला काँग्रेसची जी पोझिशन आहे ही खरं तर इंदिरा गांधीच्या नंतर पत्रिका खराब होती. मी केवळ फक्त राजीव गांधी यांच्या पत्रिकेचा विचार केला तर थोडंसं तेवढा तो काळ चांगला कारण त्याची पत्रिका स्ट्रॉंग होती. दुर्दैवाने त्यांचा अंत झाला आणि त्याच्यानंतर काँग्रेसची परिस्थिती हालाकीची झाली. नंतर फक्त केवळ त्या ठिकाणी मोठा पक्ष म्हणून त्यांना सत्ता मिळत गेली. पण काँग्रेसची पत्रिका ही सातत्याने त्या ठिकाणी नंतर बिघडत गेलेली आहे. आणि त्याच वेळेला NDA भाजप आणि मित्रपक्ष यांच्या पत्रिकेमध्ये अतिशय उत्तम पोझिशन असल्यामुळं मी अपवाद फक्त त्या ठिकाणी आपला मधला त्या ठिकाणी सोडला तर दुर्दैवाने त्याच्यामध्ये 2004ला हा एक यांचं प्लॅनिंग चुकलं भाजपचं आणि एक शायनिंग इंडियाच्या माध्यमातून तिथं त्यांना काँग्रेसला संधी मिळाली आणि 10 वर्ष ते सत्तेमध्ये मिळाली. परंतु पुन्हा त्या ठिकाणी मोदीसारखा एक आपल्याला नेता मिळाला BJPला आणि त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी एक हाती नेतृत्व हे देशावरती त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं आणि मग त्यांची पत्रिका त्या जोडीला जी बलवान ठरते. त्यातला मूळ जो मुद्दा आहे त्या ठिकाणी की वृश्चिक राशीमध्ये चंद्रमंगळ युती आणि त्याच्या 4थ्या स्थानामध्ये गजकेसरी योग करणारा गुरु हा खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे. तर मंगळ ज्या पत्रिकेमध्ये बलवान असतो त्यावेळेला त्याच्यासमोर शत्रू राहत नाही. त्यात पुन्हा वृश्चिक राशी अशी आहे की ती अतिशय त्या ठिकाणी कणखर आणि दुसऱ्याला शत्रूवरती मात करणारी म्हणा किंवा शत्रूला संपवणारी रास आहे. तर त्यांनी काय केलं की आल्यानंतर शत्रू कसा कमजोर होईल यासाठी अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी त्यांनी अवलंब केला आहे. एक बूथ लेवलपासून त्यांनी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेतली आहे. पण आता आपण म्हणलं तर भाजपचं सरकार आहे का तर नाही, आपण आता म्हणतो की मोदी सरकार असंच चालवलं आहे. कारण का आता मोदींची पत्रिका ही त्यामानाने अतिशय बलवान आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्या उलट काय झालं की दुसरं नेतृत्व जे आहे इंडिया आघाडीचं हे मोठा पक्ष म्हणून नैसर्गिकपणे राहुल गांधीकडे आलेलं होतं. आता फक्त खरगेंचा आपण अध्यक्ष म्हणून विचार करू शकतो परंतु सगळं कामकाज हे राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली असल्यामुळं राहुल गांधीची पत्रिका तेवढीच खराब होती. कारण त्यांचा जो रवी आहे हा मिथुन राशीमध्ये रवी मंगळ युती, रास मात्र वृश्चिकच आहे. दोघांची पण रास वृश्चिक आहे परंतु त्याच्यामध्ये यांचा मोदींचा मंगळ हा स्वराशीचा आणि चतुर्थात गुरु हा योग झाला आहे. तर यांच्या पत्रिकेत राहुल गांधीच्या चंद्र नेपच्यून युती आहे वृश्चिक राशीमध्ये आणि त्याचा अधिपती जो मंगळ आहे हा मात्र शत्रू राशीत असल्यामुळं इथं शत्रू कायम त्यांना वरचढ ठरलेला आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने उभारी घेतलेली नाही किंवा त्यांना अपयशाचा सारखा सतत त्याने सामना करावा लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप असेल यांनी जो मिशन 400 पारचा नारा दिलेला आहे तर तो NDA किंवा भाजपा म्हणून पूर्ण होऊ शकतो का?
आता काही गोष्टी ह्या प्रचाराच्या असू शकतात. एकतर आता माझ्या मते जे नवीन सभागृह लोकसभेचं नवीन बांधलेलं आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं की एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट की त्यांनी कपॅसिटी खूप वाढवली, डबल कपॅसिटी. याचा अर्थ काय, त्यांच्या पुढच्या ज्या योजना आहेत हे सभागृहामध्ये जास्तीत जास्त खासदार बसण्याची शक्यता आहे. त्या इथून पुढच्या काळामध्ये अशा काही घटना तयार होतील की जेणेकरून खासदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्या माध्यमातून त्यांना जी आवश्यक संख्या पाहिजे लोकसभेला, त्याचा प्रयत्नात आता ही लोकं आहेत, भाजपची लोकं. त्यामुळे त्यांचं जे टार्गेट आहे ते 400+ ते अचीव करण्याच्या प्रयत्नात आहे. तर त्याला यश मिळेल का, तर त्याच्या जवळपास जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला कारण काय, तर आता काय होतं आहे की रवी हा सत्तेचा कारागृह आहे. आणि ह्या वेळेला काय होते की एक लक्षात घ्या की तुम्हाला दरवर्षी लोकसभा निवडणुका हे साधारण 15 मेच्या आसपास निकाल लागून जातो. परंतु ह्यावेळेस काय झालं की त्यांनी 4 जूनपर्यंत निवडणूक निकाल लांबवला. याच्यामागं खूप मोठं गणित आहे. कदाचित माझ्या मते काही ॲस्ट्रॉलॉजीचं पण त्यांनी मदत घेतली असावी, किंवा जे होणार असेल म्हणून त्या तारखेला होते असं म्हणू शकते, किंवा त्या तारखेला का होतं आहे तर त्यांना काहीतरी मोठं काहीतरी साध्य करायचं असेल किंवा होणार असेल. तर त्यावेळची जी परिस्थिती आहे ना, त्यावेळेला वृषभ राशीमध्ये खूप ग्रह एकत्र येतात. आता वृषभ राशी दिल्लीची रास आहे आणि दिल्लीमध्ये मग त्या ठिकाणी जो सत्ताधारी पक्ष आहे त्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आता खूप ग्रह एकत्र आल्याचा फायदा काय की मला वाटतं त्या ठिकाणी काही किरकोळ पक्ष सोडता मोठे सगळे पक्ष BJPकडं, काँग्रेस सोडून जाण्याची शक्यता आहे. आणि ते आता ती परिस्थिती आपल्याला बघतो आहे. त्याच्यामध्ये त्याचा परिणाम हा त्या ठिकाणी मोठी संख्या भाजपकडं लोकसभेमध्ये येण्याची शक्यता आहे. तर याच्यामध्ये मिनिमम जे त्यांना पाहिजे असतं, माझ्या मते 2/3 मेजॉरिटी तर त्यांना पाहिजे असं मला वाटतं. तर ती संख्या इथे 360च्या जवळपास. तर मला वाटतं तेवढी ते क्रॉस करतील असं मला नक्की वाटतं. म्हणजे एकटा भाजप 300+ आणि NDA 360+ अशी शक्यता त्यांची रणनीती आहे आणि ती कदाचित यशस्वी होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला जो 3रा टर्मचा कार्यकाळ आहे 24 ते 29 पर्यंतचा, तर तो पूर्ण करू शकतील का, किंवा मग मोदी नसतील तर मग पर्याय कोणी असेल? तर ह्यासाठी आपण साधारण आता जे काय दुसऱ्या फळीतले नेते आहेत याच्यामध्ये जर आपण विचार केला तर स्वाभाविक आपण नितीन गडकरींचा आपण महाराष्ट्र म्हणून विचार करू शकतो. दुसरी पोझिशन आहे योगी आदित्यनाथ आणि तिसरी आहे अमित शाह. तर याच्यामध्ये आदित्यनाथांना कदाचित एक टर्म थांबावं लागेल. पण आता जे राष्ट्रीय नेते म्हणून आपण गडकरी आणि अमित शाह यांचा विचार करू शकतो. तर याच्यामध्ये गंमत अशी आहे की दोघांच्या पत्रिका वृषभ राशीचा रवी आहे. आणि आता गुरु तुम्हाला म्हटलं तसं वृषभ राशीत गुरु असल्यामुळं हे 2 लोक शर्यतीमध्ये असणार आहेत. मग याच्यामध्ये उद्या जर त्या ठिकाणी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावरून एखादे विशिष्ट त्यांच्यासाठी पद निर्माण केलं जाण्याची शक्यता आहे. मी कदाचित एक अध्यक्ष म्हणून म्हणा किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणून एखादी पद त्यांच्यासाठी निर्माण होऊ शकतं. आणि प्राईम मिनिस्टर म्हणून एक आफ्टर 75 म्हणजे आता जे 75चं जे त्यांनी पायंडा घातलेला आहे, तर त्यावेळेला कदाचित अजून 2 वर्षांनी ते त्यांची धुरा पंतप्रधान पदाची ह्या 2 व्यक्तीपैकी एखाद्याकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तिथून पुढं ते एखाद्या अशा काही पदासाठी ते त्या ठिकाणी त्यांना त्यांची योजना करण्यात येईल असं मला वाटतं. सर, योगी आदित्यनाथ आहेत किंवा नितीन गडकरी आहेत, याबरोबर भाजपामधनं सातत्यानं एक नाव राष्ट्रीय नेतृत्वासाठी पुढे येत असतं, शिवराज सिंग चौहानांचं. तर शिवराज सिंग चौहानांना राष्ट्रीय पातळीवर कोणती मोठी संधी मिळू शकते? आता काय झालं आहे बरं काय, मुख्यमंत्री म्हणून जे लोक आता काम करतात ते यांना तसा म्हणजे राष्ट्रीय म्हणजे मोदींनी केलं हे बरोबर आहे. परंतु त्या ठिकाणी मोदींचं काम कसं होतं की ते प्रचारक म्हणून भारतभर फिरले होते, त्यांना त्याचा अभ्यास होता, त्यामुळे त्यांना ते सोपं गेलं. पण मुख्यमंत्री एखादा पटकन पंतप्रधान होईल अशी शक्यता कमी वाटते. त्या मानाने मला ह्या 2 व्यक्तीचं जास्ती शक्यता आहे, अमित शाह आणि नितीन गडकरी. ह्यापैकी संघाचा ज्याला पाठिंबा असेल ती व्यक्ती कदाचित 2 वर्षांनी आपल्याला ह्या PM पदावरती दावा करू शकते. NDA आघाडी तर आहेच, त्याबरोबर इंडिया आघाडी जी आहे ती देखील दावा करते की आम्ही सत्तेमध्ये परतणार. इंडिया आघाडी म्हणून त्यांचं ग्रहमान कसं आहे? हां, आता काय झालं आहे की स्थापना जसं तुम्हाला मी सांगितलं की इंडिया आघाडीची स्थापना ही 98ला झाली, तशी इंडिया आघाडीची आत्ता झाली स्थापना जून 2023मध्ये. तर त्यावेळेला ते काय आता त्यांनी ग्रहयोग बघितले नाही हा वेगळा भाग आहे. कर्क राशीमध्ये अमावस्या असताना त्या आघाडीची स्थापना झाली आणि त्याच वेळेला त्या कर्क राशीच्या रविचंद्राच्या अष्टमात शनी असल्यामुळं एक रवी शनी श्राष्टक आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत इंडिया आघाडी सत्तेमध्ये येत नाही हे आपल्याला इथं सांगता येतं. तर तिथं रवी शनीचा श्राष्टक योग आणि अमावस्याची त्यांनी स्थापना
ही त्यांच्यासाठी चुकीची गोष्ट आहे. तर त्यांना पुढे भविष्यात कदाचित त्या ठिकाणी वेगळ्या नेतृत्वाखाली वेगळी आघाडी पुढच्या काळामध्ये करावी लागेल असं मला वाटतं. तर हे होते ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर गुरुजी की ज्यांनी सोप्या शब्दामध्ये जी आहे ती माहिती दिलेली आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. इंद्रायणी नदीच्या काठावर देशी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. राज्यातील लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीकाठी काही व्यक्ती अवैध देशी दारू तयार करतात अशी माहिती MIDC भोसरी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे MIDC भोसरी पोलिसांनी JCB मशीनच्या साहाय्याने इंद्रायणी नदी काठाजवळ जमिनीत पुरून ठेवलेले देशी हातभट्टी दारूच्या मोठ्या टाक्या नष्ट केल्यात. यामध्ये जवळपास 9,000 लिटर देशी अवैध हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळ्याजवळ असलेल्या झारा रिसॉर्टजवळ भीषण अपघात झालाय. खंडाळ्यावरून लोणावळ्याच्या दिशेने जात असताना झारा रिसॉर्टजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं दुचाकी समोरून येणाऱ्या खाजगी बस खाली दुचाकी गेल्यानं दुचाकीवर असलेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पती आनंद सहदेव सणस या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. पतीवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून पत्नी सुरेखा आनंद सणस यांचा बसचे चाक अंगावरून गेल्यानं जागीच मृत्यू झालाय. काल सायंकाळच्या दरम्यान हा अपघात झाला असून या अपघाताची दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात उन्हाचा पारा 40 पार गेलेला आहे. बऱ्याचशा भागांमध्ये चक्क 43 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. त्यामुळे पुणेकर सध्या हैराण झालेले आहेत. लहान मुलांना विशेषतः या उन्हाचा खूप त्रास होतोय. उष्माघातासारख्या घटना सुद्धा वाढलेल्या आहेत. या सगळ्या संदर्भात काय काय काळजी घ्यायला हवी हे या विषयावरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर डॉक्टर अविनाश भोंडवे सर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या सर्व घटना टाळण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी. सर नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. सर उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे. प्रामुख्याने कोणकोणत्या प्रिकॉशन्स सगळ्याच वयोगटातल्या लोकांनी घ्यायला हव्यात? सर्वात आधी एक लक्षात घ्या की आपल्या शरीराचं जे तापमान असतं ते साधारणतः 36.8 किंवा 37 अंश सेंटीग्रेड असतं. आणि सध्या आपण जर पाहिलं तर पुण्याचं तापमान 42-43च नव्हे तर गेले जवळजवळ 1.5 महिना हे सलग 40 अंशाच्या वर आहे. त्याच्यामुळं होतं असं की आपल्या शरीरामध्ये एक आपल्या शरीराचं तापमान कायम राखणारी यंत्रणा असते जी मेंदूपासून त्वचेमध्ये हे केली जाते आणि त्यासाठी पाणी वापरलं जातं. आणि सततचं हे वाढलेलं तापमान आहे की जे आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा जास्ती आहे. त्याच्यामुळे हे तापमान जर शरीराचं वाढू देऊ नये यासाठी आपल्या शरीरामध्ये पाण्याची व्यवस्था असते. आपण पाणी पितो ते वापरलं जातं. आता ज्या वेळेला उष्ण हवामानामध्ये आपल्या शरीराचं मधलं जे पाणी असतं वापरलं तर त्यावेळेला ते पाणी कमी होत जातं. आणि हे पाणी कमी झाल्यामुळं जे काही त्रास होतात ते या उष्णतेचे परिणाम असतात. यामध्ये सुरुवातीला आपल्या शरीराचं पाणी कमी झाल्यामुळं पाण्याबरोबर क्षारही, घामातून क्षारही जातात. आपल्या शरीराचं जे ब्लड प्रेशर असतं ते कमी व्हायला लागतं आणि मग त्या व्यक्तीला थोडंसं गरगरायला लागतं, हातापायांना गोळे येतात, चक्कर आल्यासारखं वाटतं. दुसरं म्हणजे त्यानंतर त्याही वेळेला जर आपण पाणी आणि क्षार घेतले नाही तर हे ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळं शरीराच्या विविध भागांना रक्तपुरवठा होणं कमी होतं, विशेषतः मेंदूकडं. आणि मग त्यानंतर नुसती चक्कर येऊन थांबत नाही तर तो मनुष्य बेशुद्ध होऊ शकतो. त्याला त्यानंतर झटके येतात आणि कधीकधी त्याच्यामध्ये तो कोमामध्ये जातो आणि दगावतो. हे झटके येणं त्याला उष्माघात म्हणतात. हा जो शरीराचं तापमान कायम राखता न आल्यामुळं, कमी पाण्यामुळं, तर त्याला उष्माघात म्हणतात. आणि असे प्रकार आता मोठ्या प्रमाणात दिसू लागलेले आहेत. म्हणजे उष्माघातामुळं झटके येण्याचे प्रमाण आपल्या इथं नाही, परंतु उष्णतेमुळं किंवा वातावरणातल्या तापमानामुळं चक्कर येणं, हातपाय गळणं आणि हे सगळे प्रकार दिसू लागले आहेत. आणि याच्यावरचा उपाय साधी गोष्ट आहे की उन्हात जाण्याचं टाळा. उन्हात जर जायचं असेल, काम असेल, अत्यावश्यक असेल, तुमच्या कार्यासाठी जायचं असेल तर जरूर जा. डोक्यावर छत्री ठेवा किंवा डोक्यावर टोपी वापरा आणि शक्यतो तुम्ही सावलीतच काम करा.
त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी भरपूर प्या. आता साधारणतः प्रौढ व्यक्तीला 3 लिटर पाणी रोजच्या रोज लागतं. या उन्हाळ्यामध्ये 4 लिटरसुद्धा पाणी लागतं. आणि नुसतं पाणीच नाही तर त्याच्यावर क्षारही द्यावं लागतं. त्यामुळे क्षार कशामधून जातात तर लिंबू सरबत, त्यानंतर इतर प्रकारची जे काही फळांचे रस आहेत, ताज्या फळांचे रस, त्याचप्रमाणे पन्ह, कोकम सरबत, ताक, दही किंवा लस्सी ह्या गोष्टीमधून आपल्याला हे द्रवपदार्थ मिळू शकतात. आणि हे शहाळं, एक नारळाचं जे पाणी म्हणतात, तर ते शहाळंही हे घ्यायला पाहिजे. तर याच्यामधून जर आपण 4-1 लिटर हे द्रवपदार्थ आपण घेतले तर हा उष्माघाताचा परिणाम कमी होऊ शकतो. परंतु हे रोजच्या रोज करावं लागतं. केवळ एक दिवस असं 4 लिटर पाणी पिऊन चालत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सलग थोडं थोडं पाणी, म्हणजे अर्धा तासाला 1-1 ग्लास पाणी आपल्याला पिणं आवश्यक आहे. नक्कीच डॉक्टर, पण आपल्याला आत्ता जर आपण पाहतोय की प्रत्येकाच्या घरात फ्रीज आहे, तर शक्यतो उन्हाळा म्हटलं की गार पाणी पिणं किंवा मग बर्फ असलेले पदार्थ खाणं, थंड जास्त चिल्ड ज्याला म्हणतो आपण, तशा प्रकारचे पदार्थ जास्त सेवन केले जात आहेत. तर या पदार्थांचा तसा फायदा शरीराला होतो का? कारण बऱ्याच वेळा हे खाऊन लोकांना परत सर्दी, खोकला असे आजारसुद्धा जाणवतात. अगदी बरोबर आहे. थंड पाणी, बर्फाचं पाणी, कोल्ड ड्रिंक्स, चिल्ड ड्रिंक्स हे फक्त आपल्या जिभेपुरते असतात. आपल्या शरीरामध्ये जे पाणी लागतं ते आपल्या शरीराच्या तापमानाचंच लागतं. त्याच्यामुळं खूप गार पाणी पिल्याने आपली तहान कमी होते किंवा आपलं हे कमी होतं असं नव्हे. तर एक लक्षात घ्या की साधंच पाणी प्यावं. ज्यावेळेला आपण अतिशय थंड पाणी, फ्रीजमधलं पाणी जे असतं ते 6 डिग्रीपेक्षा कमी किंवा कधीकधी 0 अंशापर्यंत त्याचं तापमान असतं, किंवा कोल्ड ड्रिंक्स, चिल्ड ड्रिंक्स ही जी आपण घेतली तर त्याच्यामुळे आपल्या घशाचं तापमान कमी होतं. शरीराचं तापमान 37 आणि घशातलं तापमान 0. यामुळं हा जो डिफरन्स असतो याच्यामध्ये हे निरनिराळ्या प्रकारच्या विषाणूंना हे अतिशय सोपं पडतं. ते फोफावतात, त्यांना ते जे तापमान असतं त्यांना ते चांगलंच सूट होतं आणि त्याच्यामुळं मग घशाला सूज येते. जसं आपल्याला गरम किंवा आगीमध्ये हात घातल्यावर भासतो तसं थंड गोष्टींसुद्धा आपल्या त्वचेला एक प्रकारचा आतल्या विशेषतः म्युकस मेम्ब्रेनला चटका बसतो आणि सूज येते. आणि त्याच्यामध्ये हे जंतू जमा झाले की मग निश्चितच खोकला किंवा सर्दी हे त्रास सुरू होतात. हा खोकला पुढं वाढत जातो, मग काहींचं डोकं दुखतं, त्याच्यानंतर कान फुटू शकतात, घसा सुजल्यामुळं खोकला होतो, ब्रॉन्कायटिस होतो, ह्या प्रकारच्या गोष्टी होतात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता आपण जे तापमान पाहिलं की 40 डिग्रीच्या वर आहे, हे जी छोटी मुलं आहेत, विशेषतः 5 वर्षाखालची जी मुलं आहेत, त्यांना ते सहन होत नाही. त्यांच्यामुळं त्यांना उन्हातही न जाता त्यांना ताप येऊ लागतात. आत्ता सध्या हे असे बरेच पेशंट्स आपण पाहतो की 5 वर्षाच्यापेक्षा छोट्या मुलांना ताप येतो आणि कडकडून ताप असतो. परंतु काळजीचं कारण नाही, तुम्ही त्यांना पाणी भरपूर पाजा, त्यांना त्याचं अंग साध्या पाण्याने, गार पाण्याने पुसून घ्या आणि त्यांना सैल असे कपडे घाला, उन्हामध्ये नेऊ नका. यामध्ये कुठल्याही प्रकारची अँटीबायोटिक द्यायची गरज नसते. जर 2 दिवसात ताप उतरला नाही तर तुम्ही निश्चितच तुमच्या डॉक्टरांना दाखवून घ्यावं. नक्कीच. माझ्याबरोबर आत्ता अविनाश बोंडवे सर होते. त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे की खूप चिल्ड काही गोष्टींचं सेवन करण्यापेक्षा नॉर्मल रूम टेम्परेचरवरती ज्या गोष्टी असतात त्यांचं सेवन प्रामुख्याने करायला हवं. त्याचबरोबर लिक्विड कंटेंट ज्यात जास्त असेल असेच पदार्थ आपण जास्त खायला हवेत या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर उष्माघात किंवा उष्माघातामुळे होणारे जे बळी आहेत त्यांची संख्या नक्कीच कमी करता येईल. त्यामुळे पुणेकरांनो, तुम्हीसुद्धा उन्हातून बाहेर जाताना किंवा घराच्या बाहेर पडताना या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जवळ पाण्याची एक बाटली नेहमी तुमच्याबरोबर बाळगायला हवी, अशा प्रकारच्या सूचना आपल्याला डॉक्टरांनी दिल्याचं पाहायला मिळतं. आणि हे सगळं केलं तरच आपलं या 40 तापमान जे आहे सध्याचं 42-43 डिग्री सेल्सिअसपर्यंत जे पुण्याचं तापमान गेलं आहे त्यातसुद्धा आपण आपल्या स्वतःची काळजी आणि आपल्या परिवाराची काळजी चांगल्या रीतीने घेऊ शकतो. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तर आपली निवडणुकीची रणधुमाळी सगळ्या देशामध्ये सुरू आहे आणि ही निवडणूक जी आहे ती निवडणूक प्रतिष्ठेची करण्याची भूमिका नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सची आहे. दुसऱ्या बाजूला जी इंडियाच्या नावाने चाललेली आघाडी आहे ती सुद्धा उलट सुलट अशा पद्धतीची चर्चा करत आहे. आणि आरोप करायला काही हरकत नाही आहे, परंतु बिनबुडाचे आरोप करण्याचा प्रयत्न हा
महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीकडून होत आहे. एक तर जे आत्मीय असतात ते आत्मीय सगळीकडे भटकत असतात, आणि नरेंद्र मोदीजी हे गुजरातचे असले, हे सध्या दिल्लीला राहत असले, तरी त्यांचा आत्मा हा देशभरामध्ये भटकतोय, फिरतो आहे. आणि नरेंद्र मोदी हे गुजरात सोडून इथं सारखे येत आहेत असा आरोप आहे. तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे असं म्हणणाऱ्यांना माझा प्रश्न आहे. जर लोकशाही धोक्यात आली असती तर मोदीजी मतं मागण्यासाठी आले असते का? आणि या देशाचं संविधानाप्रमाणे ते चालणार आहे. कुणी कितीही जरी बात्या मारल्या तरी सुद्धा संविधानाप्रमाणेच देशाला चालावं लागेल. आपली वैचारिक भूमिका वेगवेगळी असू शकेल. देश म्हटला की भारतीय संविधानाची भूमिका, गीता आहे, कुराण आहे, बायबल आहे, त्रिपिटिका आहे, अनेक धर्माचे धर्मग्रंथ आहेत. याचा आदर प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे करायला संविधानाने पूर्ण परवानगी दिलेली आहे. पण देश म्हटला की संविधान हे आपल्या समोर असलंच पाहिजे. आणि या देशामध्ये त्यालाच राहण्याचा अधिकार आहे ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मान्य आहे. ज्यांना मान्य नसेल त्यांना आम्ही त्यांना जसं इंग्रजांना महात्मा गांधींनी चलेगावचा नारा दिला होता. 9 ऑगस्ट 1942 महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जावचा नारा दिला होता. आणि त्यानंतर स्वातंत्र्याची मुवमेंट फार ऍक्टिव्ह झाली होती. आणि इंग्रजांना या ठिकाणी काम करणं अत्यंत अवघड झालं होतं. तर तशा पद्धतीनं ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना सुद्धा चले जाव अशा पद्धतीची आमची भूमिका राहणार आहे. त्यामुळे समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये. एक तर मी आतापर्यंत जवळजवळ 16 ते 17 राज्याचा दौरा करून मी आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये ही माननीय नरेंद्र मोदींच्या सभा, इतर सभा मी करतो आहे. आणि देशभरातलं जे वातावरण आहे, नॉर्थ ईस्ट मधलं वातावरण हे इंडियाच्या बाजूनं आहे. नॉर्थ इंडियाचं जे वातावरण आहे ते एनडीएच्या बाजूनं आहे. आणि साऊथ इंडियाचे जे वातावरण आहे, तामिळनाडूमध्ये मोदींच्या लाख 1.5 लाखाच्या सभा झालेल्या आहेत. त्यामुळे तामिळनाडूमध्ये काही जागा निवडून येण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू, टीडीपी आणि बीजेपीचा अलायन्स आहे. त्याही ठिकाणी चांगल्या जागा निवडून येण्याची शक्यता आहे. तेलंगणामध्ये मागच्या वेळेला 4 जागा बीजेपीच्या होत्या, त्या पुढे 7-8 जागा होण्याची शक्यता आहे. आणि कर्नाटकमध्ये तर ज्या 26 जागा आहे त्यापैकी 20 ते 22 जावा 23 जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचा जो 400 पारचा नारा आहे तो पूर्णत्वाला जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य राहणार आहे. आमचा प्रयत्न आहे की 400 पर्यंत जागा आमच्या 400 पेक्षा जास्त आल्या पाहिजे. तर त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. देशभरातल्या त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि SC, ST, OBC समाजाला आणि सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका सातत्यानं मांडली जात आहे. आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की यावेळेला महाराष्ट्रामध्ये 40 पेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील. 48 जागांपैकी 40 पेक्षा जास्त जागा आमच्या नक्की निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की जे आरोप आहे ते आरोप आपण तथ्यहीन आरोप करू नये. आणि जर या ठिकाणी नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रामध्ये भटकत आहे आत्मा असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत यांना फक्त आरोप करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ठेवलेला आहे. म्हणजे काय आरोप करायचे. तर अशा पद्धतीचं मला असं वाटतं की एकतर एकनाथ शिंदे जे होते आहेत, एकनाथ शिंदे हे स्वतःहून इकडे आलेले आहेत.
ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले होते त्यावेळेला उद्धवजींनी बराचसा प्रयत्न केला होता आणि त्यांना तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशा पद्धतीची ऑफर दिली होती, अशा पद्धतीची माहिती आहे. पण एवढ्या उशिरा ऑफर देऊन उपयोग आहे. ज्यावेळेला उद्धव ठाकरे बनले त्याच वेळेला एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होतं. तर ती मनामध्ये खंत त्यांच्या मनामध्ये होती आणि उद्धव ठाकरे आदरणीय रश्मीताई यांच्या मनामध्ये हे होतं की आधी त्याला मुख्यमंत्री करायचं, आधी त्याला मंत्री करायचं, राजकारणात आणायचं, ऍक्टिव्ह करायचं, इथपर्यंत ठीक आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ खंडोबा, महाराष्ट्राच्या विकासाचा खेळ खंडोबा करण्यासाठी आपण एकदम अचानक म्हणजे आदित्यबद्दल आपल्याला आदर आहे, तो अजून छोटा आहे, तसा ऍक्टिव्हली काम करतो आहे आणि खोक्याशिवाय तो दुसरं बोलत नाही आहे. म्हणजे प्रत्येक त्याच्या आरोपामध्ये खोके हा शब्द आहे. म्हणजे जे रोजच म्हणतायत खोके खोके त्यांचं फिरलेलं आहे डोके, त्यामुळं रोज खोक्याशिवाय त्यांना काही दुसरं दिसत नाही आहे. त्यामुळे ठीक आहे, आरोप करा, लोकशाहीमध्ये कोणाचं कोण बंद करू शकत नाही. पण नरेंद्र मोदींचा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे आत्मा, नरेंद्र मोदींचा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे आत्मा, कारण आम्हाला करायचं आहे महाविकास आघाडीचा या निवडणुकीमध्ये खात्मा. आम्हाला महाविकास आघाडीचा चॅलेंज आम्हाला द्यायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला चांगलं यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पुण्याच्या ज्या 4 जागा आहे त्या पुणे जिल्ह्यामधल्या 4ही जागा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मुंबईमधल्या ज्या 6 जागा आहेत त्या 6च्या 6 निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे. आमच्या अमित शहांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्याही बऱ्याचशा सभा होत आहेत, माझ्या एकाही सभा होत आहेत. त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स अत्यंत चांगला आहे आणि आम्हाला विकासाच्या दिशेनं देशाला घेऊन जायचं आहे. म्हणून आम्ही सगळ्या मतदारांना आवाहन करतो आहोत आणि संविधान धोक्यात आहे हा आरोप बिनबुडाचा आरोप आहे, अत्यंत चुकीचा आरोप आहे. नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळेला संविधान हे अजिबात बदललं जाणार नाही, संविधानाबद्दल मला आदर आहे, ही भूमिका मांडलेली आहे. बीजेपीच्या आणि इतर अनेक नेत्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की आरक्षणाला आमचा विरोध नाही आणि संविधान आम्हा सगळ्यांना मान्यच आहे. तरी सुद्धा संविधान बदलणार आहेत एवढाच अट्टहास सातत्यानं होतो आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की संविधान अजिबात बदललं जाणार नाही आणि मी त्या सरकार माझं बौद्ध समाजाला नम्र निवेदन आहे, आव्हान आहे. समाज तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. मुस्लिम समाजाला माझं नम्र निवेदन आहे की आमचं सरकार तुमच्या विरोधामध्ये नाही. ज्या योजना आम्ही राबवलेल्या आहेत त्या योजनांचा फायदा मुस्लिम समाजाला झालेला आहे. त्यामुळं विशिष्ट अशा जातीच्या धर्माच्या लोकांनाच फायदा मिळावा ही भूमिका माननीय नरेंद्र मोदींच्या सरकारची नाही. त्यामुळे आपण सर्वांनी, मुस्लिमांनीही आमच्या एनडीएला पाठिंबा द्यावा. दलितांनी सुद्धा चांगल्या संख्येनं पाठिंबा देतच आहेत. ठिकठिकाणी आरपीआयचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि बौद्ध समाजाची, आंबेडकरी समाजाची, दलित समाजाची मॅक्झिमम मतं जी आहेत ती आमच्या एनडीएला मिळतील आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चांगलं प्रचंड यश मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.